धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी 10 दिवसांपासून पंढरपूर येथे धनगर समाज बांधवांचे राज्यव्यापी बेमुदत उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नरसी चौरस्त्यावर सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। एसटी प्रमाणपत्राचं वाटप हे शासनाने करावे। आमचे धनगर समाजाचे योद्धे पंढरपूर येथे गेल्या 15 दिवसापासून उपोषणात बसत आहे। सरकार तिथं दखल घेत नाही, तिथं जाऊन त्याची विचारपूस करत नाही, कोणी प्रश्न मांडलेले ऐकत नाही। त्यांना पाठिंबा म्हणून आज आम्ही इथं नरसी येथे बंदच्या हाकेला हो सारून आज नरसी येथे आम्ही रस्ता रोको केला। 17 दिवसापासून पंढरपूर येथे आमचे 6 योद्धे अहिल्यादेवी होळकर नगर जिल्ह्यामध्ये तिथे उपोषण करत आहे। लातूरला उपोषण चालू आहे आणि ह्या उपोषणाचा हौसला वाढावा म्हणून आमचा जो गेल्या 75 वर्षापासूनचा अनुसूचित जाती पत्राची अंमलबजावणी करण्यात आली। आमचं हे जे एस टीचं आरक्षण आहे आम्हाला त्यामध्ये समाविष्ट करायचं नाही, याची अंमलबजावणी करायची आहे। म्हणजे आम्ही डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला घटनेच्या 36 क्रमांकाच्या यादीवर 36 क्रमांकावर आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि आजपर्यंत प्रत्येक शासन प्रत्येक निवडणुकीच्या पुढे टोलाटोली केलं, पण आमच्या ह्या बहादर उपोषणकर्त्यांनी ही मागणी लावून धरली। शासनाने तात्काळ अंमलबजावणीसाठी सकारात्मक पावले उचललेले आहे, पण ह्या शासन जरी उचललं म्हणून हा भाग जरी पॉझिटिव्ह असला तरी पण आपण जमिनीवर येऊ। ज्या ज्या भागामध्ये समाज आहे महाराष्ट्रातील तमाम समाजाने आज प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेलं आहे। याचाच भाग म्हणून आम्ही या नायगावमध्ये नरसी चौरस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्र आलोत आणि रस्ता रोको आंदोलन केले। गाव माझा न्यूज करिता तानाजी शेळगावकर, नांदेड।